मित्रांनो, आम्ही आलेलो आहे लोणार महादेव मंदिरात. तुम्हाला मंदिर दाखवतो. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आशिष के ब्लॉग्समध्ये. तर हा सर्व परिसर हा गोमुख मंदिराचाच एक भाग आहे. इथून तुम्हाला पूर्ण लोणार सरोवर दिसेल. हे जे पाहताय ते गोमुख मंदिर आहे. गोमुख मंदिराच्या आजूबाजूला एकूण सहा मंदिरे आहेत. आणि जे कुंड तुम्ही पाहताय तो गोमुख आहे. आणि हे कुंड भगवान श्री विष्णू यांनी बनवलेलं आहे. आणि ही आहे गोमुख धार. ही काही बऱ्याच वर्षापासून धार वाहत आहे, अजूनही बंद झालेली नाही आहे. खाली उतरण्यास बंदी होती म्हणून आम्ही खाली काही गेलो नाही. गोमुखधारच्या वारीत जगदंबा मातेचे मंदिर आहे आणि कालिका माता सुद्धा त्याच्यामध्ये आहे. हे आहे जगदंबा मातेचे मंदिर. त्याच्यामध्ये कालिका मातेची मूर्ती सुद्धा आहे, तुम्हाला दिसतच आहे. इथून बाहेर जातानाच तुम्हाला खूप सुंदर असा दृश्य पाहायला मिळेल. तर मित्रांनो, हे आहे हटकेश्वर महादेव मंदिर. हटकेश्वर महादेवाच्या मंदिराच्या उजव्या बाजूला जाताना आणखी एक मंदिर लागते. लाईट. मित्रांनो, हा आहे व्ह्यू पॉइंट. मित्रांनो, इथून तुम्हाला सर्व दिसेल. तुम्हाला खूप सुंदर असा दृश्य पाहायला मिळेल. लोणार सरोवराचं सुद्धा इथून दिसेल तुम्हाला. बाजूलाच आणखी एक मंदिर आहे. बाजूलाच पापरेश्वर महादेव मंदिर आहे. मित्रांनो, हे आहे पापहरेश्वर कुंड, जे भगवान विष्णू यांनी ते उभारलं होतं. साईडला आहे मंदिराचा
हे आहे पाफारेश्वर महादेव मंदिर. आतमध्ये जाताच तुम्हाला एक पिंड अशी दिसेल आणि नागोबाची मूर्ती सुद्धा दिसेल. मंदिराच्या बाहेर येताच तुम्हाला पाफारेश्वर महादेवाचं कुंड दिसेल आणि यांची कलाकृती पहा तुम्ही. बरेच वर्षांपासून हे अजून आहे. त्यांचं कोरीव काम खूपच बारीक आणि एकदम सुंदर असं इथे काढलेलं आहे. तर मित्रांनो, आम्ही जातोय खाली. पायऱ्यांची आकार खूपच छोटा आहे, तर सांभाळून जावा. इथून थोडे खाली गेल्यानंतर मोठ्या पायऱ्या लागतील. त्यांचा आकार मोठा आहे, तर काही टेन्शनचं काम नाही. आता आम्ही निघालोय सरोवराकडे. तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहे लोणार सरोवर. जगातील तिसरे असे उल्का पातळीमुळे तयार झालेले हे सरोवर आहे. आणि वर जे पाहत आहे तुम्ही ते मंदिर आहे महादेवाचं. आता आम्ही जातोय खाली व्ह्यू पॉइंटला. तर मित्रांनो, पुढे छोटासा लोखंडी ब्रिज लागेल. तर ब्रिजच्या अगदी डाव्या बाजूला लोणार धबधबा आहे. आणि मित्रांनो, हे आहे कुमारेश्वर महादेव मंदिर. मंदिराच्या बाहेर एक झाड आहे. झाडाच्या खाली बजरंगबलीची मूर्ती आहे आणि डाव्या बाजूला नंदीची मूर्ती आहे. आतमध्ये गेल्यावर तुम्हाला खूप सुंदर दिसेल. घोड्यासोबत आपण इंटरव्ह्यू घेऊ घोड्याला. मंदिराचा आकार हा मिस्र देशाच्या पिरामिड सारखा दिसत आहे. तर आम्ही आत्ताच मंदिरातून बाहेर आलोय. आणखी पुढे ते आजोबा सांगत होते की आणखी 9 मंदिरं आहेत आणखी. तर तिथे पण जाऊ.
तर मित्रांनो पुढे चेकपोस्ट लागेल, ती तुम्हाला पण माहिती मिळेल. एक मिनिट. चेकपोस्टवर तुम्हाला काही चार्जेस लागतील. तर मित्रांनो इथून आतमध्ये जाण्यासाठी तिकीट काढावं लागेल तुम्हाला. दोघं आहे. तर इथून पुढे जाण्यासाठी तिकीट काढावं लागतं. 12 वर्षाच्या आतील असतील तर 15 रुपये लागतात आणि 12 वर्षाच्या वर 30 रुपये. चेकपोस्ट ओलांडल्यानंतर तुम्हाला काहीच 2 मिनिटानंतर पुढे एक मंदिर दिसेल. त्याच्या बाहेर एक बोर्ड लावलेला आहे, माहिती दिलेली आहे. त्यानंतर हे मंदिर आहे, त्याचं नाव आहे यज्ञेश्वर महादेव मंदिर. तर मित्रांनो या मंदिरामध्ये खूप मोठे मोठे यज्ञ व्हायचे, म्हणून याला यज्ञेश्वर महादेव असं नाव दिलेलं आहे. बाजूलाच यज्ञकुंड आहे. हा जो एरिया जो आहे बाळकाच्या यज्ञासाठी तयार केलेला होता. त्याच्या अगदी पुढे महादेवाचं मंदिर आहे. खूपच सुंदर अशी एक कुंड आहे. आकार 3 फूट ते 4 फूट एवढा आहे. मित्रांनो हे जे दगड तुम्ही पाहताय याच्यावर प्रत्येक दगडावर कोड टाकलेला आहे. असं सांगता येत की सरकार आणखी परत हे मंदिर उभारणार आहेत लवकरच, पण कधी हे कोणाला माहिती नाही. हा परिसर आहे यज्ञेश्वर महादेव मंदिराचा परिसर आहे. खूप सुंदर असा परिसर इथे पाहायला मिळेल तुम्हाला. मंदिराच्या तिन्ही साईडला तुम्हाला आत जायचा रस्ता मिळेल. दरवाजे जगातील तिसरे हे सरोवर आहे जे उल्का पातळामुळे तयार झालेले आहेत. 52,000 वर्षापूर्वी हा उल्का पातळ झालेला आहे. तर मित्रांनो पुढे राम मंदिर आहे, ते गेल्यावर तुम्हाला दाखवू. मित्रांनो इथलचं वातावरण खूपच मजेदार आहे. हिरवळ सगळीकडे आणि इथलच्या पाण्याचा आवाज, खास तर मोरांचा आवाज तुम्ही एक वेळा येऊन ऐकाच. खूप मजा येईल. पावसात तर खूपच. एक वेळा नक्की इथे भेट द्या. आले तर मित्रांनो हे असे डव खूप जागेवर असे बनवून ठेवलेले आहेत, जेणेकरून प्राणी इथे पाणी प्यायला येतील, कारण सरोवराचं पाणी ते पिऊ शकत नाही. त्याच्यामुळे खूप जाग्यांवर असे डव साचवून ठेवलेले आहेत.
मित्रांनो आम्ही पोहोचलो राम मंदिराकडे. हे आहे हनुमानाचं मंदिर आणि हे आहे राम मंदिर. आधी बाहेरून दाखवतो. मंदिराच्या आतमध्ये जाण्यासाठी 3 असे दरवाजे दिलेले आहेत. नंतर आपण आतमध्ये जाऊ. चला अंदर पाहूया मंदिराची. तर मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये श्रीरामाची फक्त एकच मूर्ती आहे. इथे सीता आणि लक्ष्मणाची मूर्ती सुद्धा होती. आणि त्या मूर्ती काही वर्षापूर्वी त्या काही तुटलेल्या आहेत. तर त्याच्यामुळं त्या तिथून चोरी गेलेल्या आहेत. तर दरवाजाच्या मध्ये तुम्ही उभे राहिलात तर तुमची सावली ही दोन्ही आजूबाजूला पडेल, जेणेकरून त्या 2 मूर्त्यांची तुम्हाला गरज भासणार नाही. मित्रांनो, अशा प्रकारे होतं राम मंदिर. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहताय 22,000 वर्ष जुनं हे मंदिर आहे. आणखी पुढं खूप काही आहे, ते दाखवतो तुम्हाला. ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला जोही व्हिडिओ अपलोड केला आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल. चला मित्रांनो, आम्हाला जायचं होतं खाली सरोवराकडे, पण आम्ही चुकून वर आलो. परत आता खाली जायचंय. तर मित्रांनो, आम्हाला तहान लागली होती. आमच्या जवळचं पाणीसुद्धा संपलेलं होतं. तर इथे वाहतं पाणी आम्हाला मिळालं. त्याची सुरुवात तिथूनच झालेली आहे. थोडं पाणी आम्ही तिथे पिलं. कमळच्या देवी बाग मंदिराकडे जाण्याचा चला मंदिरातून चला सरोवराकडे जाऊ. 2 माकडं दाखवू. सर्व दिसायला लष्करा पडत.
तर मित्रांनो हे आहे कपिला संगम महादेव मंदिर. हे मंदिर अगदी पाण्यामध्ये घेतलेलं आहे. ते बघा तिथं पण मंदिर दिसलं का, तिथपर्यंत जायचं आपल्याला. या इकोनचा असा मित्रांनो हे आहे सरोवर. सरोवरातच हे मंदिर बुडालेलं आहे. जास्त पाणी नसल्यामुळे हे अर्ध दिसत आहे, नाहीतर हे मंदिर सुद्धा दिसत नाही. मोर एक वेळा हा पिकलेले आहेत का, आहेत का हे बरे जाऊ बरं एक वेळ खाल्ले पण घ्यावं लागेल. तर आमचे भाऊ तोडतायत सीताफळ. पिकलेले आहे का नाही माहित नाही, तर ही तोडतात. बहुत कष्ट, एवढे कष्ट. झाडाची ठांग तुटलेली आहे खूप मोठा आमच्या काय झालेलं आहे. तर चला जाऊ द्या, आमच्या नशिबात नाही आहे पिकलेला. हे सीताफळ आम्हाला त्या मोरणी आणि हारणीने दिलेलं आहे, तर आता आम्ही खाऊ. तर मित्रांनो हे आहे विष्णुबगीच्या महादेव मंदिर. मंदिर मंदिरला सुद्धा 3 दरवाजे आहेत आतमध्ये जाण्यासाठी. मित्रांनो इथे आणखी एक मंदिर आहे, तेही पाण्याच्या आतमध्ये थोडं. मित्रांनो हे आहे वाघ महादेवांचं मंदिर. हे पण जास्त पाणी असल्यामुळे हे पण सरोवराच्या आतमध्ये बुडालेलं असतं. तर जास्त पाणी नाही आहे म्हणून ते काही बुडालेलं नाही. पण याच्यामध्ये ज्या पिंड आहे या मंदिरामधली, ती पिंड पाण्याच्या आतमध्ये पूर्णपणे बुडालेली आहे. चालणार आहे. पूर्णपणे पाण्यात डुबलेली आहे.
अस्थिर आहे थोडी लाईट थोडं तरी इथली शिवलिंग जी आहे ती पूर्णपणे पाण्यामध्ये डुबलेली आहे. मला इथे व्ह्यू दाखवतो इथे आहे बाहेरचा. म्हणजे याच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला खूप सुंदर असं सरोवराचं दृश्य पाहायला मिळेल. दोन-तीन बेटा आरामशीर धामणलं. हा असतील ना. आम्ही भैया हो कोणत्या चॅनल कोणतं आशिष के व्लॉग्स आज भेटून जाईन तुम्हाला ब्लॉग्स. मित्रांनो आम्ही पोहोचलो कमळजा माता मंदिराजवळ. कमळजा देवी माता मंदिर अंधारी मंदिर. कमलाबाई विमलाबाई बजरंगबली यांच्या शांताबाई घरी त्याच्या म्हणजे पुढे पुढे कुठले ते बी चांगलं नाही. 22 वर्ष जुनं मंदिर म्हटलं हे झालं का तुला. मंदिर बांधकाम त्याचं मंदिराची कलाकृती तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर असं मंदिर आहे. मंदिराच्या पाठीमागे एक महादेवाचं मंदिर आहे. हेच ते मंदिर आहे. मंदिराचा पुढचा भाग आहे. मंदिराच्या पुढे कुंड ठेवलेला आहे. मित्रांनो ही आहे कमळजा माताची देवीची मूर्ती. हे सरोवर 3900 चौरस सेंटीमीटरवर फैललेलं आहे मित्रांनो.
तर मित्रांनो, हा 5 किलोमीटरचा प्रवास हा इथे संपलेला आहे. 2.5 किलोमीटर जाणे आणि 2.5 किलोमीटर येणे. तर आता आम्ही जातोय वर.